welcome, my dear friends and students. In today's video, I am going to derive the expression for torque acting on electric dipole. Actually, this is at our 11th standard, but you have to use this relation in order to find the next expression. इथे आपल्याला हे ऑलरेडी 11th मध्ये दिलेले एक्सप्रेशन आहे, परंतु याचा जो फायनल रिझल्ट आहे आपल्याला हा आपल्या 12th मध्ये जे एक्सप्रेशन दिले आहे त्याला मिळवण्यासाठी काढायचं आहे. त्याकरता आपण एकाला रिवाइज म्हणून घेतोय एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. तर ऑलरेडी आपण इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय पाहिलंय, अ पेअर ऑफ टू चार्जेस which are equal in magnitude and opposite in nature. असे दोन चार्जेस की ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, परंतु एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा निगेटिव्ह आणि त्यांना शॉर्ट डिस्टन्सने आपण सेपरेट केलेले आहे. असा इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला कन्सिडर करायचा आहे आणि त्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करायचं आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मीन्स वेअर द इलेक्ट्रिक फील्ड is same throughout at any point. कोणत्याही पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते सेम असायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून मग इथे पहिला पॉइंट आपण घेतला, कन्सिडर इलेक्ट्रिक डायपोल. इट मीन्स अ पेअर ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय शॉर्ट डिस्टन्स अँड इट इज केप्ट इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. तर त्याला आपण कशा पद्धतीने ठेवलंय बघा, एक्झॅक्टली व्हर्टिकल नाही, एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल नाही, तर इथे त्याने काही अँगल फॉर्म केलेला आहे. आता हा पेन म्हणजेच आपण जर इलेक्ट्रिक डायपोल कन्सिडर केला आणि याचे दोन एंड म्हणजेच काय झाले, त्याचे दोन चार्जेस, तर त्यापैकी एका चार्जवर ऍक्ट होणारा फोर्स हा टुवर्ड राईट साइड राहील आणि दुसऱ्या चार्जवर ऍक्ट होणारा फोर्स हा टुवर्ड लेफ्ट साइड राहील. इथे या ए पॉइंटला जो काही आपण चार्ज घेतलेला आहे तो प्लस क्यू घेतलेला आहे आणि बी पॉइंटला जो चार्ज घेतलेला आहे तो आपण मायनस क्यू घेतलेला आहे. दोघांचंही इथे मॅग्निट्यूड आपण सेम घेतलेला आहे, फक्त त्यांचं नेचर अपोजिट. तर इथे त्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो या फॉर्म्युलेने काढायचा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज असतं. याच्यावरून फोर्स जे मिळेल ते राहील क्यू इंटू ई, वेअर क्यू इज अ मॅग्निट्यूड ऑफ बोथ चार्ज अँड ई इज अ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. नाउ हियर you have to keep this electric dipole or consider this electric dipole in such a way that it makes some angle theta with the E, that is the electric field intensity. Now here, because of this electric field, the forces acting on that two charges that are equal in magnitude but opposite in direction. इथे या ए पॉइंटला ऍक्ट होणारा फोर्स, बी पॉइंटला ऍक्ट होणारा फोर्स हा मॅग्निट्यूडली सेम आहे, परंतु त्यांची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट आहे. मग आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड कन्सिडर करायचं आहे, म्हणून एफ इक्वल टू क्यू इंटू ई घेऊन घ्यायचं, याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. आता या इलेक्ट्रिक डायपोलवर ऍक्ट होणारे दोन फोर्सेस आहेत ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि they are here opposite in direction, separated by perpendicular distance. That's why here torque acting on that electric dipole. या इलेक्ट्रिक डायपोल वर दोन पॉइंटला, दोन एंड पॉइंटला फोर्सेस अशा पद्धतीने ऍक्ट होत आहे की ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे बट दे आर ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. अ पेअर ऑफ फोर्सेस having equal magnitude and opposite in direction separated by perpendicular distance constitute the torque. त्यामुळे हा टॉर्क आपण घेतला, टॉर्क इक्वल टू जे असतं फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग या इलेक्ट्रिक डायपोल वर ऍक्ट होणारा टोटल टॉर्क घ्यायचा. टॉर्कची डेफिनेशन असते आपली
फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग फोर्स आहे आपल्याला Q इंटू E आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स काढताना तुम्हाला हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे ABC. हा ट्रायंगल ABC कन्सिडर केल्यानंतर इथे आपल्याला कोणत्या साइड माहिती आहे तर आपल्याला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे. कोणता? दॅट इज द AC. आणि आपल्याजवळ ही साइड माहिती आहे. दोन चार्जेसला ज्या शॉर्ट डिस्टन्सने सेपरेट करतात ते असते ट्वाइस आहे. त्याला म्हणतात लेंथ ऑफ डायपोल. म्हणून मग इथे साइन थीटा हा रेशो जर घेतला तर अपोजिट अपॉन दॅट इज द हायपोटेनियस. मग अपोजिट साइड जी आहे ती AC आहे जी आपल्याला पाहिजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ज्याने त्याला आपण सेपरेट केलेला आहे. म्हणून मग इथे AC ची व्हॅल्यू ठेवायची AB साइन थीटा. इथे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणून काय घेतोय आपण AC. आणि या AC ची व्हॅल्यू काढण्याकरता फिगर मध्ये जो आपला ट्रायंगल फॉर्म झाला तो कोणता घ्यायचा? ट्रायंगल ABC. याच्यामध्ये कोणता रेशो घ्यायचा? साइन थीटा इक्वल टू AC अपॉन AB. अपोजिट अपॉन हायपोटेनियस असतं. याच्यावरून AB इक्वल टू हे AB म्हणजे काय तर लेंथ ऑफ द दॅट इलेक्ट्रिक डायपोल जे असतं ट्वाइस आहे. म्हणून मग AC काढायचं आहे आपल्याला. AC इक्वल टू काय घ्यायचं? AB साइन थीटा. AB इक्वल टू आहे ट्वाइस आहे म्हणून AC इक्वल टू काय झालं? ट्वाइस L साइन थीटा. म्हणून मी इथे डायरेक्टली व्हॅल्यू काय ठेवलेली आहे? ट्वाइस L साइन थीटा. आता इथे पुन्हा आपण एक इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कन्सिडर केलं होतं विच इज द प्रॉडक्ट ऑफ चार्ज ॲट डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. म्हणून मग आता इथे Q इंटू ट्वाइस L ची व्हॅल्यू ठेवायची P. या Q इंटू ट्वाइस L ची व्हॅल्यू ठेवली आपण P आणि E ला ॲज इट इज. सो P इंटू E इंटू साइन थीटा. ही डेफिनेशन झाली क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. सो टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल इज गिवन बाय P cross E, where P is a electric dipole moment and E is a electric field intensity. आणि त्याचं नुसतं मॅग्निट्यूड कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला लागेल टॉर्क इक्वल टू P इंटू E इंटू साइन थीटा. हे आहे बघा एक्सप्रेशन फॉर टॉर्क. पुन्हा एकदा शॉर्टली बघा. यू हॅव टू कन्सिडर वन इलेक्ट्रिक डायपोल. इट मीन्स अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by short distance which is kept in a electric field in such a way that it makes some angle theta with the E. Then two forces acting at two different points at the end of that electric dipole which are equal in magnitude but opposite in direction. So that two forces which are equal in magnitude and opposite in direction separated by perpendicular distance constitute or made the torque. Now you have to consider here force acting on both the charges that is same Q into E जे आपण या फॉर्म्युलावरून मिळवलं. आता या टोटल टॉर्क त्याच्यावर ऍक्ट होणार आहे. सो टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन द इलेक्ट्रिक डायपोल दॅट इज इक्वल टू फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्सची व्हॅल्यू ठेवा. परपेंडिक्युलर डिस्टन्स फिगर वरून बघा. आता इथे आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलाय AC. याला मिळवण्याकरता ट्रायंगल ABC कन्सिडर करा. तिथे साइन रेशो घ्या. त्याच्यावरून तुम्ही AC ची व्हॅल्यू काढली ट्वाइस L साइन थीटा. पुन्हा इथे दुसरी डेफिनेशन घ्यायची आहे Q इंटू ट्वाइस L इक्वल टू P. दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड length of the electric dipole that is the electric dipole moment. म्हणून मग आपल्याला टॉर्क काय आलं P क्रॉस E. आता आपल्याला दुसरे एक्सप्रेशन बघायचं आहे. Now we have to consider the expression for potential energy of an electric dipole when it is kept in a external field. मग आता इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिक डायपोलला ठेवू तेव्हा त्या इलेक्ट्रिक डायपोलवर जो टॉर्क ऍक्ट होतो त्यामुळे ती रोटेट व्हायला सुरुवात होते. मग त्या
टॉर्कला जर आपल्याला न्यूट्रलाइज करायचं असेल तर आपण एक एक्सटर्नल टॉर्क त्याच्यावर अप्लाय करतो आणि या एक्सटर्नल टॉर्कला अप्लाय केल्यानंतर आपण त्या इलेक्ट्रिक डायपोलला ज्या अँगल मधून रोटेट करू त्यासाठी आपल्याला काही वर्क डन करावं लागेल. दिस वर्क डन इज टुवर्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. पुन्हा एकदा काय म्हणतोय मी की इथे आपण एका इलेक्ट्रिक डायपोलला जेव्हा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करू तेव्हा त्या इलेक्ट्रिक डायपोलवर टॉर्क ऍड करतो. या टॉर्कला न्यूट्रलाइज करायचं असेल तर आपल्याला एक्सटर्नल टॉर्क त्याच्यावर लावावा लागेल की जो एक्सटर्नल टॉर्क त्याला त्याच्या इनिशियल अँगल मधून आपल्याला पाहिजे त्या अँगल पर्यंत रोटेट करता येईल. इथे थीटा 0 जे आपण घेतोय ते इनिशियल अँगल घेतोय. थीटा इज अ रिक्वायर्ड अँगल जो आपल्याला पाहिजे आहे त्या इलेक्ट्रिक डायपोलला त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये आणण्याकरिता. सो हियर लेट अस कन्सिडर वन अगेन इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजेच काय तर तुम्हाला कन्सिडर करावं लागेल two charges which are equal in magnitude but opposite in nature and separated by some finite distance, that is the twice and which is kept in a uniform electric field. म्हणून मी पहिला पॉइंट लिहिलेला आहे consider a electric dipole with charges minus q and plus q separated by finite distance twice which is placed in a uniform electric field. आता आपण बघितलं की जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक डायपोलला आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करतो तर त्याच्यावर किती टॉर्क ऍक्ट होतं तेच आपल्याला इथे डायरेक्टली घ्यायचं आहे. मग हे कसं येतं याकरता मी तुम्हाला आधीचं एक्सप्रेशन एक्सप्लेन करून सांगितलं. इट एक्सपिरियन्स अ टॉर्क विच ट्राय टू टेंड मीन्स ट्राय प्रयत्न करणे विच ट्राय टू रोटेट the electric dipole as shown in figure. या इलेक्ट्रिक डायपोलला तो रोटेट करण्याचा प्रयत्न करेल. मग आता तो जो टॉर्क त्याच्यावर ऍक्ट होतो तो आला आपला P क्रॉस E where P is a electric dipole moment and E is a electric field intensity. मग आता इथे आपण डेफिनेशन वापरली क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता या टॉर्कला जर आपल्याला न्यूट्रलाइज करायचं असेल तर एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करावा लागेल. सो इन ऑर्डर टू न्यूट्रलाइज दिस टॉर्क अँड एक्सटर्नल टॉर्क बी अप्लाइड which rotate that electric dipole in a plane of paper from the angle theta 0 म्हणजे इनिशियल अँगल टू थीटा म्हणजे आपल्याला ज्या पोझिशनला त्याला न्यायचं आहे विदाउट अँगुलर ऍक्सेलरेशन. आता त्याला आपल्याला इतक्या स्लोने रोटेट करायचं आहे की त्याची जी अँगुलर स्पीड आहे ती खूप स्मॉल असेल आणि स्मॉल चेंज आपण थोडाफार निग्लेक्ट करू शकतो. म्हणून मग इथे अँगुलर ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होणार नाही. या पद्धतीने आपल्याला एक्सटर्नल टॉर्क इथे अप्लाय करायचं आहे. सो फॉर दॅट यू हॅव टू परफॉर्म सर्टन वर्क डन. मग ते वर्क डन आपल्याला मिळतं इंटिग्रेटिंग दिस टॉर्क. जे वर्क डन आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजेच इथे इंटिग्रेशन टू द लिमिट फ्रॉम थीटा 0 टू थीटा टॉर्क ऑफ फंक्शन थीटा म्हणजेच अँगुलर डिस्प्लेसमेंट इनटू डी थीटा. मग आता इथे वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन टू द लिमिट फ्रॉम थीटा 0 टू थीटा टॉर्क ऑफ थीटा इनटू डी थीटा. तर हे टॉर्क ऑफ थीटा झालं. that is equal to P into E sin theta. हे आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि d theta as it is घ्यायचं आहे. आता या फंक्शन वरून आपल्याला sin theta ला इंटिग्रेट करायचं आहे. P आणि E हे काय कॉन्स्टंट. तरी पुन्हा एकदा बघा की आपल्याला एक इलेक्ट्रिक डायपोल कन्सिडर करावा लागला म्हणजे टू चार्जेस separated by some finite distance. So consider the dipole with charges minus q and plus q separated by finite distance twice and placed in uniform electric field. So because of that electric field, that electric dipole experience the torque which is given by P cross E, that is P into E into sin theta. Now in order to neutralize this torque because of electric field,
वी हॅव टू अप्लाय अन एक्सटर्नल टॉर्क. याला आपल्याला न्यूट्रलाइज करायचं असेल या टॉर्कला तर आपल्याला बाहेरून टॉर्क लावावा लागेल त्या इलेक्ट्रिक डायपोलला रोटेट करण्यासाठी. मग आता या एक्सटर्नल टॉर्कला लावण्याआधीचा जो अँगल आहे तो इनिशियल अँगल थीटा 0 आणि आपण लावल्यानंतर त्याला जे रोटेट करू तो फायनल अँगल घ्यायचा थीटा. म्हणून मग आपल्याला आणि त्याला रोटेट करताना अशा पद्धतीने रोटेट करायचं आहे थ्रू द स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच अँग्युलर स्पीड स्मॉल राहील. अँग्युलर स्पीड स्मॉल जर असेल तर विदाउट चेंज इन अँग्युलर acceleration we can rotate that electric dipole by applying the external torque. मग आता हे वर्क डन मिळतं आपल्याला टॉर्क इनटू d थीटा by applying the limit from theta 0 to theta. आता बस येता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे त्याचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. तर त्या इंटिग्रेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याकरता इथे p आणि a हे कॉन्स्टंट टर्म आहे. फंक्शनच्या बाहेर घेतलं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे साइन थीटा डी थीटाचं. मग ते येतं साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस थीटा आणि लिमिट पुट करायचं आहे थीटा 0 टू थीटा वेअर थीटा 0 इज अ इनिशियल अँगल अँड थीटा इज अ न्यू अँगल. मग आता इथे याला पुन्हा मी ॲज इट इज ठेवलंय. निगेटिव्ह साइन इथे लिहिलं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट केलं त्यामुळे आपल्याला मिळालं कॉस थीटा मायनस कॉस थीटा 0. आता या मायनस साइनने जर मी दोघाला मल्टिप्लाय केलं तर हे मायनस होईल आणि हे प्लस होईल. त्यामुळे आपण कॉस थीटा 0 फर्स्ट लिहिलंय आणि कॉस थीटा नंतर लिहिलंय. हे जे निगेटिव्ह साइन आहे याला समजा आपण इथे न लिहिता याला आपण असं जर ब्रॅकेट दिला आणि इथे मायनस साइन लिहिली तर आता या निगेटिव्ह साइनने आपल्याला याला मल्टिप्लाय करता येईल. मायनस होईल मायनस मायनस प्लस. त्यामुळे आपल्याला इथे लिहिता येईल वर्क डन इक्वल टू p into e in bracket cos theta 0 minus cos theta. आता इथे हेच वर्क डन काय म्हणून स्टोअर राहतं दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. म्हणून मग याला पोटेन्शियल एनर्जीला आपल्याला दाखवता येईल. पोटेन्शियल एनर्जी u ने दाखवतात फ्रॉम द अँगल थीटा टू थीटा 0. जेव्हा इनिशियल अँगल त्याचा थीटा 0 होता तेव्हा त्याला असणारी पोटेन्शियल एनर्जी आणि त्याला रोटेट केल्यानंतरची पोटेन्शियल एनर्जी. मग रोटेट केल्यानंतरची पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार आहे. म्हणून पोटेन्शियल एनर्जी ॲट अन अँगल थीटा मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट अन अँगल थीटा 0 इक्वल टू PE cos थीटा 0 मायनस cos थीटा. आता इथे दोन स्पेशल केस दिले की जर त्यांचा इनिशियल अँगल हा जर π/2 असेल म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल ही त्या इनिशियल पोझिशन त्याची कशी असेल तर इट मेक्स अन अँगल π/2. तर अशा वेळेला ही जी पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळेल ही पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळेल इथे थीटा 0 ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे π/2. cos π/2 काय असतं 0. त्यामुळे इथे आपल्याला मिळतं सिंपली मायनस PE cos थीटा. आणि दुसऱ्या केस मध्ये हे जर अँगल पॅरलल टू द प्लेन असेल तर अशा वेळेला थीटा 0 ची जी व्हॅल्यू आहे ती जर आपण 0 घेतली तर अशा वेळेला ही पोटेन्शियल एनर्जी येईल आपली दॅट इज इक्वल टू इथे जर मी थीटा 0 ची व्हॅल्यू काय ठेवली 0 ठेवली तर cos 0 येतं 1. सो इट इज PE in bracket 1 minus cos theta. ह्या दोन स्पेशल केस आहेत जर आपल्याला त्यांनी विचारलं. अँड ऑल्सो फाइंड द पोटेन्शियल एनर्जी व्हेन द इनिशियल अँगल इज π/2 और व्हेन इनिशियल अँगल इज 0. 0 म्हणजे पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड आणि π/2 म्हणजे परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड. मग ह्या दोन स्पेशल केस आपण इझिली फाइंड आउट करू शकतो बाय जस्ट पुटिंग द व्हॅल्यू ऑफ थीटा 0. इथे थीटा 0 ची आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. cos थीटा ॲज इट इज ठेवायचं आहे. त्याला आपण थीटा 0 पासून थीटा पर्यंत रोटेट केल्यानंतर त्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी इथे स्टोअर्ड झाली तर P into E इन ब्रॅकेट cos थीटा 0 मायनस cos थीटा. का इथे P जे आहे ते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे. E आहे इलेक्ट्रिक फील्ड.
आणि याला मिळवण्यासाठी आपण पहिले टॉर्क कन्सिडर केला. याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण एक एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करतो. तो एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करण्यासाठी जे आपल्याला वर्क डन करावं लागतं ते वर्क डन मिळतं इंटिग्रेटिंग दिस पर्टिक्युलर टॉर्क. सो दॅट इज टॉर्क ऑफ थीटा डी थीटा. टॉर्कची व्हॅल्यू प्लेस करा. हेच आहे फंक्शन टॉर्कची व्हॅल्यू. ही जर व्हॅल्यू आपण त्यामध्ये प्लेस केली आणि आपण याला इंटिग्रेटिंग केलं तर साइनचं इंटिग्रेशन घ्यायचं मायनस कॉस. इथे लिमिट पुट करायची. लिमिट पुट केल्यानंतर हे निगेटिव्ह साइन असल्यामुळे याला आपण रिअरेंज केलं. मायनस ची टर्म फर्स्ट न लिहिता हे मायनस मायनस प्लस ची टर्म आपण फर्स्ट लिहिली. म्हणून आपल्याला वर्क डन जे मिळालं ते मिळालं PE इन ब्रॅकेट cos थीटा 0 मायनस cos थीटा. आता इथे हेच वर्क डन काय म्हणून स्टोअर राहतं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि मग जर आपल्याला स्पेशल केस घ्यायचा असेल की जेव्हा त्याचा इनिशियल अँगल त्या इलेक्ट्रिक डायपोलचा हा π/2 असेल म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन असेल आणि जेव्हा इनिशियल अँगल हा 0 म्हणजे पॅरलल टू प्लेन असेल तर थीटा 0 इक्वल टू 0 ठेवायचं. थीटा 0 इक्वल टू π/2 when it is perpendicular to the plane. मग इथे जर आपण थीटा 0 ची व्हॅल्यू π/2 ठेवली तर cos π/2 0 येतं. म्हणून पहिला आन्सर लिहिलं मी मायनस PE cos थीटा. आणि जर तुम्ही थीटा 0 ची व्हॅल्यू ही 0 ठेवली तर अशा वेळेला इथे तुम्हाला cos 0 ची व्हॅल्यू येतो 1. म्हणून पोटेन्शियल एनर्जी येतं PE. आता हे PE म्हणजे पोटेन्शियल एनर्जी नव्हे. P फॉर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, E फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणून मग पोटेन्शियल एनर्जी ही या दोन केस मध्ये आपल्याला वेगवेगळी मिळते. हे होतं बघायचं एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इन एक्सटर्नल फील्ड.